आपल्या देशाचं संसदेचं अधिवेशन सुरू आहे। येत्या सोमवारपासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होईल। गेले काही दिवस संसदेमध्ये कसं कामकाज सुरळीत चाललेलं आहे हे संपूर्ण देश पाहतोय। छान देशाच्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा होते। विरोधक आणि सत्ताधारी पक्ष विरोधक देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय तिकडे मांडतायत आणि सत्ताधारी सुद्धा छान त्याला उत्तर देत आहेत असं चित्र तिकडे दिसतंय असं म्हणतात। दुर्दैवाने तसं होत नाहीये। महत्त्वाच्या विषयाला बगल देऊन नको त्या विषयाकडे चर्चा भरकटवली जाते आणि काही जे विषय जे इथे प्रकर्षाने घेतले जात आहेत, विशेषतः हिंदुत्वाचा विषय, गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशामध्ये सातत्याने हिंदूंवरती अत्याचार होत आहेत, हल्ले होत आहेत। तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल, एक 2-3 महिन्यापूर्वी बांगलादेशचा क्रिकेट संघ आपल्या देशात आला होता, हिंदुस्थानात आला होता। तेव्हा आदित्यने सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता की जर बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील तर अशा देशाच्या क्रिकेट संघाबरोबर आपण क्रिकेट खेळणं किती योग्य आहे। साहजिकच आहे, त्याला सत्ताधारी पक्षाकडनं काही उत्तर मिळालेलं नाही, ते मिळणारच नव्हतं। आता सुद्धा गेले काही दिवस मी पाहतोय, आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं कारण एवढं आहे की सातत्याने हे हल्ले सुरूच आहेत। अगदी बांगलादेशामध्ये ही बातमी महाराष्ट्र टाइम्सची आहे, इस्कॉनचं केंद्र, इस्कॉनचं मंदिर जळलंय तरी आपण गप्प आहोत। त्यांच्या प्रमुख तिथल्या कोण जे असतात इस्कॉनचे, त्यांना अटक झाली तरी सुद्धा आपण गप्प आहोत। हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत। मग आपले विश्वगुरु हे अत्याचार नुसते पाहत का बसलेले आहेत? माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं, तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, पावलं उचलायला पाहिजेत। कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाहीये। जिथे काही नाहीये तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाहीये।